आज आपण दिवाळी सणाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर दिवाळीतील 6 दिवसांचे महत्त्व काय आहे ते देखील पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवाळी हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे. अगदी बालगोपालापासून ते वडीलधाऱ्या मंडळीपर्यंत सर्व मंडळी या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. शरद पौर्णिमेच्या चांदण्यात कोजागिरी साजरी झालेली असते. गुलाबी थंडीची चाहूल हळूहळू लागण्यास सुरुवात होते. अशा या पार्श्वभूमीवर दिवाळीचे आगमन होते. आश्विन महिना संपता संपता दिवाळी सुरू होते आणि कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीजेनंतर संपते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण येतो. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की 14 वर्षाचा वनवास संपवून रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र सीतेसह जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढून दिव्यांची रोषणाई करून अयोध्यावासियांनी आपला आनंद व्यक्त केला. तो दिवस म्हणजेच दिवाळी. दिवाळीच्या 5 दिवसांचे महत्त्व पाहूयात. वसुबारस. आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळीला सुरुवात होते. या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. वसु म्हणजे धनसंपत्ती किंवा द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स बारस असेही म्हणतात. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे गायीचे वासरू. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे सण साजरे करण्याची आपली मोठी परंपरा आहे. गायीला आपण गोमाता म्हणतो. गायीचे दूध म्हणजे पूर्ण अन्न. या जीवनदायी गोमातेबद्दल या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. अशा प्रकारे आहे वसुबारस याचे महत्त्व. दुसरा दिवस आहे धनत्रयोदशीचा. आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धन म्हणजे पैसा, संपत्ती. या दिवशी प्रामुख्याने धनाची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला यम दीपदान असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्या दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्यास नमस्कार करून अपमृत्यू टळू असे म्हटले जाते. या दिवशी नवीन कपडे, नवीन वस्तू, नवीन अलंकार खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी द्रव्य अलंकार पेटीतून बाहेर काढले जातात. ते स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. तसेच कुबेर, विष्णू, लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते. तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजन. आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजन हे शक्यतो संध्याकाळच्या वेळी केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, म्हणून ती स्थिर राहावी म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. लक्ष्मी पूजनानंतरच व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष सुरू होते. या दिवशी अभंग स्नान करतात. तसेच पाटावर रांगोळी काढून त्यावर नवीन वस्त्र टाकून तांदूळ ठेवतात. तांदळावर वाटी किंवा तबक ठेवले जाते. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया हे दागिने ठेवून त्याची पूजा केली जाते आणि बत्ताशे, साळीच्या लाह्या यांचा नैवेद्य दाखवला जातो. हा दिवस म्हणजे व्यापारी लोकांचा महत्वाचा दिवस असतो. तो अगदी उत्साहात साजरा करतात. झाडू मारण्यासाठी वापरणारी केरसुनी म्हणजेच लक्ष्मी. ही लक्ष्मी नवीन खरेदी करून घरी आणली जाते. तिची हळदी कुंकू लावून पूजा केली जाते. यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते असा समज आहे. चौथा दिवस आहे नरक चतुर्थी. आश्विन शुद्ध चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्थी. या दिवशी अभंग स्नानाचे खूप महत्व आहे. या दिवशी अभंग स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो असा समज आहे. नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध श्रीकृष्णाने या दिवशी केला. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अभंग स्नानाला खूप महत्व आहे. सूर्योदयापूर्वी उठून तेल उटणे लावून केलेले स्नान म्हणजे अभंग स्नान होय. असे अभंग स्नान करून कुटुंबातील सर्वजण फराळाच्या पदार्थांचा आस्वाद घेतात आणि दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकांना देतात. 5वा दिवस आहे बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. आश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, स्वसनीकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्याकडून नवीन वर्षाचा प्रारंभ या दृष्टिकोनातून या दिवसाचे महत्त्व खूप आहे. 6वा दिवस आहे भाऊबीज. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी म्हणजे
यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला होता, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. बहीण भावाचा हा दिवस आहे. या दिवशी बहीण भावाला गोडधोड जेवायला करते आणि संध्याकाळी चंद्रपूजा होते, तेव्हा ती भावाला ओवाळते, जेवण घालते, अशी भाऊबीज साजरी होते. असा हा दिवाळीचा सण दिव्यांच्या लख्ख प्रकाशात फटाक्यांच्या आवाजात साजरा केला जातो. अशा प्रकारे आहे दिवाळीतील सणांची संपूर्ण माहिती. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.